पुणे जिल्ह्यातील राजकारणात चर्चेचा विषय ठरला तो शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ। अर्ज माघार घेण्याच्या दिवशी पुण्यात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या। शिरूर हवेली या मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला तिकीट मिळाल्याने भाजपचे प्रदीप कंद यांनी बंडाचे पाऊल उचलले होते। पण शेवटच्या दिवशी त्यांनी माघार घेत महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे सांगितले। हा राजकीय ड्रामा कसा होता याबाबत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही बघतायत महाराष्ट्र भूमी। विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक घडामोडी प्रत्येक मतदारसंघामध्ये घडत आहेत। त्यातच अजित पवार हे शिरूर विधानसभेतून लढणार अशा चर्चा अनेक वेळा ऐकायला मिळत होत्या। मात्र अजित पवार हे बारामतीतून लढणार असल्याचे फायनल झाले। तसेच शिरूरसाठी अजित पवारांनी शिलेदार देखील दिला आहे। मात्र ही जागा भाजपला सुटणे अपेक्षित होते। अजितदादा जर शिरूरमधून लढले असते तर त्यांना भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मदत करण्याची भूमिका ठेवली होती। मात्र अजितदादांच्या राष्ट्रवादीला ही जागा गेली आणि त्यांनी उमेदवार दिल्याने स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर पाहायला मिळत होते। त्यातच भाजप नेते प्रदीप कंद यांनी आपण निवडणूक लढवणार असे जाहीर केले। त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला। त्यामुळे शिरूरमध्येही बंडखोरी होणार हे निश्चित झालं होतं। शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ भाजपचा राहिलेला आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना विद्यमान आमदार अशोक पवार यांनी दिवंगत आमदार बाबूराव पाचरणे यांना पराभूत करत हा विधानसभा संघ मिळवला होता। बाबूराव पाचरणे यांच्या निधनानंतर कुठलाही मोठा नेता भाजपकडून विधानसभेसाठी पाहायला मिळाला नाही। त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि अशोक पवार यांनी अजित पवार यांच्यासोबत न जाता शरद पवारांच्या सोबत राहणे पसंत केले। त्यामुळे अशोक पवार यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याचे आव्हान होते। अजित पवार शिरूर विधानसभेतून लढणार अशा चर्चा देखील झाल्या होत्या। मात्र त्यांनी बारामतीतून लढण्याचं पसंत केलं। शेवटी शिरूर विधानसभेसाठी अजित पवारांनी अशोक पवार यांच्या विरोधात माऊली कटके यांना उमेदवारी दिली। त्यामुळे स्थानिक भाजप नेत्यांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाला होता आणि त्यातून कंद यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला होता। शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाची पारंपरिक जागा गमावल्याचे शल्य प्रत्येक भाजप कार्यकर्त्यात आहे। तसेच या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार निवडणूक लढणार म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचा आदर ठेवत महायुतीतून त्यांना मदत करण्याची भूमिका ठेवली होती। मात्र ते ही निवडणूक लढणार नसतील तर त्यांनी ही जागा भाजपाला सोडणे अपेक्षित होते। मात्र तसे न झाल्याने स्थानिक भाजपच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा माझ्यावर मैत्रीपूर्ण अथवा स्वतंत्ररित्या निवडणूक लढवण्याचा दबाव होता, असे कंद यांनी म्हटले होते। कंद यांच्याशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवर चर्चा केल्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता। त्यामुळे आता अजित पवार गटाचे ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्यात लढत होणार आहे। माऊली कटके यांच्या विजयासाठी मी आता पूर्ण शक्तीनिशी प्रचारात उतरणार असल्याचा निर्धार प्रदीप कंद यांनी केलाय। महायुतीची एकजूट आणि मतांमध्ये संघटित बळ निर्माण करण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी निर्णायक पावले उचलली आहेत। महायुतीच्या नेतृत्वासाठी आणि माऊली कटके यांच्या विजयासाठी मी आता पूर्ण शक्तीनिशी प्रचारात उतरतो असल्याचे कंद यांनी सांगितले। महायुतीचे उमेदवार म्हणून अजित पवार यांनी माऊली कटके यांच्या मागे ताकद उभी केली। माऊली कटके हे जनतेत श्रावणबाळ आणि सेवाभावी नेते म्हणून ओळखले जातात। त्यांचा साधा राहणीमान, मृदू भाषा आणि जनसंपर्कातील तळमळ यांनी मतदारांवर ठसा उमटवलाय। विकास कामे करत माणुसकी जपणारे, कोणाविषयी आकस न ठेवता मदत करणारे म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे। शिरूर मतदारसंघातील सत्ताधारी आमदार अशोक पवार यांना कटके यांनी जनतेशी थेट संवाद साधत जोरदार आव्हान दिले। ज्ञानेश्वर उर्फ माऊली यांच्या विजयासाठी आक्रमक मोहीम सुरू केली असून महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांनी देखील जनतेत जाऊन आपला प्रचार सुरू केलाय। शरद पवार यांच्या शिलेदाराला शह देण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी ताकद लावण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे शिरूर विधानसभेत अशोक पवार यांच्या तुल्यबळ असा उमेदवार अजितदादांनी दिला असल्याने अशोक पवारांसाठी चांगलेच आव्हान निर्माण झाले असल्याची चर्चा आता होऊ लागली आहे। यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। धन्यवाद।